रस्ते नवी मुंबईकरांसाठी ठरतायत डोकेदुखी। नवी मुंबईमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत। सांडपाडा रेल्वे स्थानकाच्या बाजूला काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। नवी मुंबई पालिका आयुक्तांनी 10 जून पर्यंत खोदकाम आणि इतर कामे करण्याची डेडलाईन दिली होती, मात्र अद्याप कामे पूर्ण झालेली दिसत नाही। सांडपाडा रेल्वे स्थानकाच्या समोरील रस्ता हा सुस्थितीत असून देखील खोदकाम केले आहे। नवी मुंबई शहरात चौकाचौकात कामे सुरू होती। अनेक कामे अजूनही सुरू आहेत। गरज नसताना काही ठिकाणी रस्ते खोदल्याने पालिका जनतेचे पैसे लुटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। असं आहे की जे अत्यावश्यक कामं होती तीच कामं काढलेली आहेत। त्याच्यामध्ये हायकोर्टाकडनं मध्ये एक PIL झालेलं होतं खड्ड्याबाबतीत, तर त्या अनुषंगाने आपण सगळे जे चौक आहेत ते चौक काँक्रिटीकरणाचे मेजर कामं ते आहेत। आणि पावसाळा असल्यामुळं माननीय आयुक्त साहेबांनी सुद्धा सूचना दिल्या होत्या की पावसाळा सुरू होण्याच्या आधी हे सगळे कामं संपवा किंवा जास्तीत जास्त ते बंद करून रिस्टोरेशन करून लोकांना प्रॉब्लेम होऊ नये अशा पद्धतीने ते करून घ्या अशा सूचना दिल्या होत्या। आणि मी पण तशाच सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या 1-2 दिवसामध्ये हे सर्व कामं बंद करण्यात। पाम बीचचं असं होतं की पाम बीचला जवळपास 6 वर्षापूर्वी त्याचं रिसर्फेसिंग केलेलं होतं। बऱ्याच ठिकाणी क्रॅक्स आलेले होते रस्त्यावर, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले होते, तर त्या अनुषंगाने ते काम करण्यात आलेलं आहे। काही रोडची खराब अवस्था आहे, परंतु पाम बीच हायवे सारखे आज ह्या नवी मुंबईच्या शहराची शान आहे अशा ठिकाणी ज्या वेळेला मोहन डगावकर साहेब होते त्यावेळेला एवढा सुंदर रोड बनवला आहे की त्या प्लास्टिक वेस्टेज गेलेलं प्लास्टिक आहे, त्या प्लास्टिक आणि इतर साहित्य बनवून त्या ठिकाणी रोड बनवलेलं आहे। त्या रोडला अनेक पावसाळे झाले परंतु एकही कुठं खड्डा पडलेला नाही किंवा रस्ता उदसलेला नाहीये। परंतु असे रस्ते आता सर्व खोदून परत दुसरे बनवतात, हे खरंच जे प्रॉपर्टी टॅक्स किंवा नवी मुंबई महानगरपालिकेचा जो पैसे मिळतात ह्याच्यातून नागरिकांच्या पैशाची अपयोग होतो असं मला वाटतं। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, पैशाचा योग्य तो विनियोग झाला पाहिजे आणि असे कामं नाही झाली पाहिजे। खराब रस्ते आहेत, त्या खराब रस्त्याला जर काम केलं तर आम्ही मानू शकतो की हा खराब रस्ता आहे, हा फोडून दुसरा केला पाहिजे। परंतु एकदम सुंदर अशा क्वालिटीचे रस्ते बनवलेले ते सुद्धा तोडून परत दुसरे बनवतात, यामध्ये जनतेचा पैसा विनाकारण वाया जातो असं मला वाटतं। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।